तपोवननंतर नाशिकच्या गंगापूर रस्त्यावर झालेल्या वृक्षतोडीमुळे नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमी एकवटले। नाशिक महापालिकेविरोधात मोर्चा काढत पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलाय। पाहूया। तपोवन नंतर आता नाशिक शहरातही वृक्षतोड सुरू झाल्यानं नाशिकमधल्या वृक्षप्रेमींनी आंदोलन केलंय। सरकार आणि महापालिका झाडांच्या जीवावर का उठल्यात असा प्रश्न करत आंदोलकांनी घोषणा दिल्यात। तपोवनात कुंभमेळ्यात साधूंच्या कुटींसाठी सरकारनं वृक्षतोडीचा घेतलेला निर्णय हा वादात असताना आता अपघाताला कारण ठरतात हे कारण देऊन शहरात वृक्षतोड सुरू आहे। नाशिक महानगरपालिका न्यायालयाच्या आदेशाची पालन करत नाहीये। मनमानी पद्धतीने झाडे तोडली जात आहेत। झाडे तोडण्याचा कोणताही प्लॅन नाही। विकासाच्या नावाने झाडे तोड थांबली पाहिजे। महानगरपालिकेमध्ये महापौर मॅडम म्हणतायत की मागच्या 10 वर्षांमध्ये 35 अपघात झाले, तर त्यांनी चेक करावं की हे 35 अपघात झाडांमुळे झाले का, त्याला अजून काही कारणं आहेत। झाडं ही आपला प्राण वाचवण्यासाठी आहेत, कोणाचा प्राण घेण्यासाठी नाही। एनजीटीचा स्टे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे, ती ताबडतोब बंद झाली पाहिजे। झाडं ठेवून विकास करता येतो, झाडं मध्यभागी ठेवून तुम्ही रस्त्याचा विकास करा, वाटतं ते करा। हे जे पाप जे करतात आहे आता यावेळेस एक कुंभमेळ्याच्या नदीमध्ये आंघोळ करून पण धुतलं जाणार। झाडं वाचवूनही विकास करता येतो, झाडं तोडून हे काय मिळणार? वाढती लोकसंख्येला काय ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवणार आहेत का, हा आमचा सवाल आहे। महापालिका अपघाताबद्दल इतकेच जागरूक आहे तर अधिक खड्डे, गतिरोधक आणि रस्त्यांची अवस्था का सुधारली जात नाही असा प्रश्न आंदोलक करताय। वृक्षतोडीसह गोदावरीच्या पात्रातील काँक्रिटीकरणाला विरोध करण्यात आलाय। पाठीमागच्या काळामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की वृक्षतोड होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। अगदीच बोटावर मोजणारे बाबा 2 वृक्ष एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या साठी, महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या साठी ते काढण्याची आवश्यकता असेल तर त्या वृक्षांचं आपण रिप्लांटेशन पण करू शकतो। महापालिकेने ऑलरेडी भूमिका घेतलेली आहे ना की जास्ती त्यात वृक्षतोड टाळली जाईल। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।